नमस्कार मित्रांनो, आज आमचे सर सचिन कुंभार सर ह्यांच्या फार्म हाऊसवर सरांनी भुईमुग लावला आहे आणि तो भुईमुगचा हा ग्रोथ आहे ओन्ली फक्त 4 दिवसामधला आहे. आणि आमचे सर STC लीडर सचिन कुंभार सर आज आपल्या इंडिया ग्रोचे प्रोडक्टची फवारणी त्याच्यावर मारत आहेत. तर बघा 4 दिवसामधला रिझल्ट किती ग्रेड आहे. तर मी सचिन सरांना इन्व्हाइट करेल की तुम्ही कशा प्रकारे हा एवढा मस्त खूप छान झालेला आहे. प्लीज सर, वेलकम. ओके, नमस्कार सगळ्यांना. आज कोर मीटिंग आहे आणि कोर मीटिंगच्या ह्याच्यामध्ये थोडासा टाईम भेटला आहे. तर जे आज माझ्या आईने इथे भुईमुगची जी शेती केलेली आहे आपल्या जागेवरती, तर त्याचा फायदा असा आहे की मी सुद्धा शॉक आहे की मी ॲक्च्युली सकाळी जातो तर रात्रीच येतो, तर मला हे काही दिसत नाही. तर जेव्हा मी मॅडमांना विचारलं तर हे फक्त 4 दिवसाचं पीक आहे आणि 4 दिवसामध्ये इतकी छान ग्रोथ याला झालेली आहे. बरोबर आहे, तुम्ही बघू शकता की एकदम क्लोजमधून की इतकी छान याची ग्रोथ आलेली आहे आणि जमिनीमध्ये कुठल्याही प्रकारच्या आळ्या किंवा कीटक वगैरे नाही आहेत. बरोबर. आणि दुसरी गोष्ट की आज आपलाच ह्याची केअर करण्यासाठी मी आपला MI सिट्रा, MI वीर आणि MI स्प्रे आता मिक्सचर कॉम्बिनेशन केलं आहे की याला फ्युचरमध्ये याला कीड लागू नये. बरोबर आहे. तर त्याचे एक प्रोटेक्शन चालू आहे, तर ते आज हे मारून झालेलं आहे. बाकी इथे लावलेला आहे. हा पूर्ण पट्टा शेतीमध्ये शेंगदाण्यामध्ये जाणार आहे. भुईमुगची शेती मागच्या वर्षी इथे भुईमुग लावला होता आणि एवढा जबरदस्त आला होता आणि ॲक्च्युली त्याच्यामुळे आम्हाला वाटलं की आज पूर्ण शेतीमध्येच भुईमुग लावावा, कारण मला काढता नाकीनं आले होते, एवढा तो पसरलेला होता. बरोबर आहे. आणि सरिता मॅडम आहेतच, त्यांनी बघितला पण आहे होता. प्रॅक्टिकली लोकांनी पाहिला होता की इतकी छान ग्रोथ या जमिनीमध्ये आहे. ॲक्च्युली ह्या जमिनीमध्ये मी पहिली गोष्ट तर युरियाचा वापर आजपर्यंत केलेला नाही आहे. कुठलंही खत वगैरे इस्तेमाल करत नाही आहे. फक्त आपले जे काही इंडिया ॲग्रोचे प्रोडक्ट आहेत, जे ऑर्गॅनिक सेंद्रिय खत आहेत, त्याचा वापर केलेला आहे. तर सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की युरिया तुम्ही लगेच बंद नाही करू शकत, पण आपल्या प्रोडक्टचा इस्तेमाल करा. खूप छान ग्रोथ होते ह्याच्याने आणि तुम्हाला चांगलं पीक मिळालं तर तुम्ही लोकांपर्यंत ह्याची प्रचिती करू शकता. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सर, थँक्यू.